नमस्कार, सवितास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। नवरात्रीचे उपवास सुरू होणारच आहेत। त्या नवरात्रीच्या उपवासामध्ये उपवासाचा पदार्थ काय बनवायचं हे प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडलेला असतो। हे खरं आहे, तर टेन्शन नका घेऊ। खास तुमच्यासाठी आज आपण नवरात्रीच्या उपवासासाठी खमंग अशी बटाटा पुरी रेसिपी करणार आहोत। बटाटा पुरीवर लागणारी उपवासाची बटाट्याची भाजीसुद्धा आपण करणार आहोत। कुठेच जाऊ नका, रेसिपीची व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेलच। आणि या दोन्ही रेसिपी झटपट बनणाऱ्या आहेत, जास्त वेळ लागत नाही। तर चला रेसिपी बनवायला सुरू करूया। चला तर मग आपण उपवासाची पुरी कशी बनवायची त्याचं साहित्य बघून घेऊयात। सुरुवात मी बटाट्यापासून केलेली आहे। इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत, ते सुद्धा किसून घेतलेले आहेत। आता त्यानंतर आपण त्यामध्ये ठेचा घेतलेला आहे मिरच्यांचा, फक्त मिरच्यांचा ठेचा घेऊन घेतलेला आहे मी। आता त्यानंतर आपण जिरं पावडरसुद्धा घालणार आहोत 1 चम्मच। त्यानंतर सफेद तेल 2 चम्मच। मिरचीचा ठेचा जो आहे, पुरी थोडी तिखट होण्यासाठी मी मिरचीचा ठेचा घातलेला आहे। मिरचींचा वापर मी तरी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे अख्खं जिरंसुद्धा घातलेलं आहे त्यामध्ये। आता हे कलर येण्यासाठी मिरची पावडर वापरलेली आहे आणि थोडीशी तिखट होण्यासाठी सुद्धा घेतलेला आहे। आता ह्यामध्ये मी वरीच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 कप। आता हे मी काळ्या मिठाचा वापर केलेला आहे त्यामध्ये। अंदाजाने मी घेतलेला आहे, माझ्या अंदाजाने मी काळ्या मिठाचा वापर केलेला आहे। तुम्ही तसं करा तुमच्या अंदाजाने। आता ह्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूटसुद्धा घातलेला आहे। आता सुरुवातीला आपण सगळं हे साहित्य मिक्स करून घेऊया हाताने, आणि मग नंतर आपल्याला त्यामध्ये कोमट पाणी घेऊन व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचं आहे। आणि ह्या पुरीसाठी आपल्याला शक्यता कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी अजिबात नाही घ्यायचं। हे बघा, थोडं थोडं करूनच घ्यायचं, एकदाच असं ओतायचं नाही। थोडं थोडं करून पाणी घेऊन व्यवस्थित हाताने मळून घेऊया। जसं आपण काकडीचे वडे जसे करतो तसंच आपल्याला हे पीठ मळायचं आहे। हे बघा होत आलेलंच आहे। आता हे बघा छान असं मऊ पीठ मळून तयार आहे। आता त्यामध्ये आपल्याला आणखी मऊपणा येण्यासाठी तेलाचा वापर करायचा आहे। 1 मोठा चम्मच तेल घालूया त्यामध्ये। हे बघा घातलेलंच आहे। आता परत एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ हाताने, आणि हे पीठ आपल्याला 10 मिनिटे तरी मळून बाजूला सेट करून ठेवायचं आहे। हे बघा होतच आलेलं आहे। आता हे बाजूला आपण ठेवूया, वरती झाकण ठेवूया त्यावरती। 10 ते 15 मिनिटं आपण हे सेट करायला ठेवूया। हाताला जो लागलेला पीठ आहे तो काढून व्यवस्थित पिठाला लावून घेऊया। हे बघा सेट करत ठेवूया 10 मिनिटे। खूप छान असा पीठ मळून तयार आहे। आता तोपर्यंत आपण उपवासाची बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघूयात। आता आपण बटाटा भाजी करायला घेऊयात उपवासाची। सुरुवातीला मी 1 मोठा चम्मच तेल घेतलेला आहे, तुम्ही साजूक तुपाचा पण वापर करू शकता। आता जिरं घातलेलं आहे त्यामध्ये। जिरं छान तडतडलं की मिरचीचा ठेचा घालायचा आहे। मिरचीचा ठेचा मी पुरीमध्ये सुद्धा घातलेला आहे, पुरीच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेला होता। आता उरलेला जो मिरचीचा ठेचा आहे तो आपण बटाट्याच्या भाजीसाठी वापरलेला आहे। आता ही फोडणी आपल्याला मंद आचेवरतीच द्यायची आहे, गॅस फास्ट नाही करायचा अजिबात। आता एक एक करून आपण त्यामध्ये साहित्य घालूयात। हे बघा शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालून झालेला आहे, आणि अर्धा लिंबूचा रससुद्धा घेतलेला आहे त्यामध्ये मी। आता त्यानंतर ओला खोबरंसुद्धा घेतलेलं आहे मी त्यामध्ये। वेळेला समजा ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता। आणि समजा उपवासाला हे ओलं खोबरं किंवा कोथिंबीर समजा चालत असेल तरच घ्या, नसेल तुम्हाला चालत तर नका घेऊ। आता हे आपण त्यामध्ये चवीपुरतं काळं मीठसुद्धा घातलेलं आहे। आता त्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया। फोडणी एकदमच अशी कोरडी नाही ठेवायची। आता चवीपुरतं थोडंसं गोड टेस्ट येण्यासाठी थोडं साखरसुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये मी। आता त्यामध्ये बारीक करून घेतलेली फोडी बटाट्याच्या त्या घातलेल्या आहेत त्यामध्ये। ही बघा बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। आता वरती परत मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे त्यावरती। आता कोथिंबीरसुद्धा वरून घातलेली आहे, तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तरच घ्या।
आता आपण पुरी कशी थापायची ते बघूयात. सुरुवातीला मी प्लास्टिकला पाणी लावून घेतलेलं आहे, हातालासुद्धा पाणी लावलेलं आहे, ज्याने पीठ हाताला चिटकू नये म्हणून. हे बघा छान असा गोळा तयार करूयात. गोळा तयार झाला की त्यावरती आपण पीठ ठेवून हलक्या हाताने थापून घेऊयात. त्यानंतर बाजूच्या प्लास्टिकलासुद्धा असं पाणी लावून घेऊया. पाणी लावून झालं की ते फोल्ड करूया प्लास्टिक आणि वरून हलक्या हाताने असं पुरी थापूया. हलक्या हाताने गोल आकार देऊया. पुरी जास्त पातळ पण नका थापू, नाहीतर ते फुगणार नाही. जाड ठेवलं थोडंसं तर ती पटकन फुगते. हे बघा थापून झालेलं आहे. आता आपण तेलामध्ये पुरी तळायला सोडूया. पुरी मंद आचेवरती आपल्याला तळायची आहे. तुम्ही थोडासा गॅस फास्ट ठेवला तरी चालेल, एकदमच स्लो नका ठेवू. आता झाराने असं दाबून दाबून पुरी आपण फुगवण्याचा प्रयत्न करूया. हे बघा छान अशी फुगून आलेली आहे आणि असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे पुरी. हे बघा झालेलीच आहे पुरी तळून. कलर पण खूप सुंदर आलेला आहे. त्यामध्ये आपण मिरची पावडरचा वापर केलेला आहे, त्यामुळे पुरीला कलर पण सुंदर आलेला आहे त्या मिरची पावडरमुळे. आणि तिखटसुद्धा झालेली आहे मिरचीचा ठेचा टाकल्यामुळे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा बाकीच्यासुद्धा पुऱ्या आपल्याला अशाच तळायच्या आहेत. हे बघा पुरी उपवासासाठी, नवरात्रीच्या उपवासासाठी पुरी तयार आहे. एक छोटीशी टिप म्हणून तुम्हाला सांगते, बटाटा पुरीची जी पीठ आपण मळलेलं आहे ते 10 किंवा 15 मिनिटच आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे. त्याच्याहून जास्त नाही ठेवायचं, नाही तर ते खूप पातळ होतं, पाणी सुटतं पिठाला. आणि मळताना या गोष्टीची खात्री घ्यायची आपण की पीठ घट्टसरच मळायचं, त्याने पटकन हे पीठ पातळ होत नाही. ह्या गोष्टीची खात्री घ्या. खरपूस तळलेली बटाटा पुरी हे बघा तयार आहे. हे बघा हातालासुद्धा तेल लागत नाही आणि अशा खरपूस तयार झालेली आहे. त्याचबरोबर आपण बटाटा भाजीसुद्धा केलेली आहे आणि पुरी गरम आहे तरच तुम्ही खायला घ्या. आता येणाऱ्या नवरात्रीला खमंग बटाटा पुरी रेसिपी नक्की करून बघा. चवीला तर अप्रतिम आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी. आणि हो, तुम्ही खमंग बटाटा पुरी रेसिपी एकादशीच्या उपवासालासुद्धा तुम्ही करू शकता. सगळ्यांना पुरेल अशी ही रेसिपी आहे. नक्की करून बघा तुम्ही. आणि माझ्याकडून उपवासाच्या रेसिपी यापुढे तुम्हाला बघायच्या आहेत तर माझ्या सविताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला क्लिक करा, न विसरता करा. आणि आताची रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअरही करा. तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा, न विसरता करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.